अर्थसंकल्पातील आणखी एक महत्त्वाचा व्यावहारिक मुद्दा आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. या बजेटमध्ये सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी 1,00,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. मधुमेह असेल, कॅन्सर असेल यासारख्या आजारांची जी औषधं आहेत त्यांच्या किमती सरकारनं कमी केलेल्या आहेत. कारण आजकाल असे आजार मोठ्या प्रमाणावर लोकांना होत आहेत. जरी हा निर्णय सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारा असला तरी आर्थिक तयारीबाबत आपण निष्काळजी होता कामा नये. कारण कोणताही आजार किंवा अपघात असं काही सूचना देऊन होत नाही. कारण अजित पवारांचा अपघात कसा झाला ते तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे अशा घटना कधी होऊ शकतात आणि त्यासाठी आपण तयार असायला हवं. वाढत्या दवाखान्याच्या या किमतींच्यामुळे, उपचारांच्या खर्चामुळे लाखो कोटींपर्यंत हा खर्च जात असतो, जो आपल्या आयुष्यभराची जी सगळी कमाई आहे त्याच्यावरती पाणी फिरू शकतो. म्हणूनच औषधांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी एक हेल्थ इन्शुरन्स सर्वांनी जरूर घ्या. सरकारने देखील यावर फोकस केलाय. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा हा ऑनलाईन खरेदी करता येतो. आरोग्य विमा कोट्यवधी रुपयांपर्यंतचे रुग्णालयाची खर्च कव्हर करतो. फक्त 30 मिनिटात तुम्हाला क्लेम सपोर्ट मिळतो. एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर दिला जातो, जेणेकरून उपचारांचा खर्च तुमच्यावर ओझं ठरू नये. हे इथं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त हेल्थ इन्शुरन्सच नाही तर सगळ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी सुरक्षितता आवश्यक आहे. आयुष्य अनिश्चित आहे आणि हे आपण या सर्व महाराष्ट्रानं मागच्या आठवड्यात बघितलेलं आहे. आणि तुमच्याबरोबर अशी काही घटना घडल्यास तुमच्या कुटुंबाला अशा आर्थिक संकटाचा सामना करायला लागू नये म्हणून टर्म इन्शुरन्स घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. टर्म इन्शुरन्स हा जीवन विम्याचा एक सर्वात साधा प्रकार आहे. तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं कर्ज, EMI, घर खर्च, मुलांचं शिक्षण यासारख्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात आणि यामध्ये कोट्यवधी रुपयांचं कव्हरेज उपलब्ध करून दिलं जातं. इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा किंवा टर्म इन्शुरन्स या दोन्ही देखील अत्यंत परवडणाऱ्या गोष्टी आहेत. या आपल्याला माहिती नसतात. या अगोदर देखील एक व्हिडिओ करून मी सांगितलं होतं. यांचे प्रीमियम महिन्याला 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतात. सरकारने सबका बीमा सबकी सुरक्षा या चालू योजनेअंतर्गत विम्यावरचा GST काढून टाकलेला आहे. या दोन्हीसाठीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. तुम्ही या लिंकवर जाऊन तिथं असलेले सगळे प्लॅन्स कम्पेअर करून बघू शकता एकाच ठिकाणी. यामध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स वरती जवळजवळ 15% आणि हेल्थ इन्शुरन्स वरती 25% डिस्काउंट मिळेल. त्यामुळे उशीर करू नका. दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा. सरकारनं आपलं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा.